हाय फ्रेंड्स, आज आपण खिचडी पाहणार आहोत. साबुदाणा खिचडी, जी की काही काहींची वातड होते, चिकट होते आणि खायला पण अगदी सुटसुटीत वाटत नाही. त्यासाठी बघा, मी साबुदाणा 1 वाटी साबुदाणा घेतला. छान असा रात्री 2 पाण्याने धुवून घेतला आणि पाणी त्याच्यात थोडंसं वरती येईल असं भिजवला. साबुदाणा बघा आपला किती छान मऊ झाला आहे. त्यानंतर आपण तूप घातलं आहे. तूप छान वितळलं की त्यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे. मी तिखट हिरवी मिरची घातली आहे. मिरची छान अशी तेलामध्ये आपण तळली तर त्याचा स्वाद आहे तो खिचडीला खूप छान लागतो. मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल, स्किप न करता. त्यानंतर मी 1 बटाटा साल काढून अशा बारीक बारीक चकत्या करून घेतल्या आहेत. अगदी झटपट होणारी खिचडी आहे. तुम्हाला काही पूर्वतयारी करायची नाही की जसा बटाटा उकडायचा वगैरे. तर तुम्ही असं झटपट अगदी 5 मिनटात तुमची खिचडी परतून होईल घाईच्या गडबडीमध्ये. कारण काय होतं, आपला उपवास असला की आपणच कंटाळा करतो. मग आपण अशा प्रकारे झटपट बनवू शकतो. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं. बटाटा छान परतून घ्यायचा आहे. मीठ अगोदर घातलं बटाट्याला किंवा बटाट्याची चव खूप छान लागते खिचडीमध्ये. मैत्रिणींनो, अवश्य अशा प्रकारे करून बघा. त्यानंतर आपण जो साबुदाणा भिजत घातला होता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि छान असं आपण एकत्र करून घेणार आहोत. तोपर्यंत आपला बटाटा आहे तो पण छान असा सॉफ्ट होईल आणि खायला खूप छान लागेल. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व साबुदाणा शेंगदाण्याचा कूट एकत्र करून घेतला. तोपर्यंत आपला बटाटा आहे तो पण छान मऊ झाला आहे. बघा, रंग बदलला आहे. खूप छान होते खिचडी. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हे बघा, आपला छान असा बटाटा आहे तो परतून झाला आहे. त्यानंतर आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स केला होता तो आपण त्यामध्ये घालून घेतला आहे. बघा किती छान आपला मोकळा सळसळीत झाला आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण अगोदर पण बटाट्याला मीठ घातलं होतं, कारण बटाट्याला अगोदर मीठ घातलं तर खूप छान अशी चव लागते. ही पण खास टिप्स आहे मैत्रिणींनो. आणि छान असं आपण परतून घ्यायचं आहे आणि आपण हा साबुदाणा आहे तो परतून घेऊन आपण वाफेवर छान शिजवणार आहे. तुमची खिचडी अजिबात चिकट होणार नाही, वातड होणार नाही, मोकळी सळसळीत होईल. त्यानंतर बघा, झाकण ठेवलं. अगदी लो फ्लेमवर आपण 5 मिनटं झाकण ठेवलं होतं. त्यानंतर आपण झाकण काढलं आहे बघा आणि छान अशी खिचडी परतून घेणार आहोत. बघा तुम्ही, साबुदाण्याचा रंग पण बदलला आहे आणि खूप छान अशी आपली खिचडी पण तयार होत आहे. मैत्रिणींनो, खालीवर करून घ्यायची आहे म्हणजे वरचा जो साबुदाणा आहे जो थोडासा कच्चा राहिला आहे तो आपण खालीवर करून घ्यायचा. खूप सुंदर आणि चविष्ट अशी तुम्हाला केव्हाही वाटेल अशी. हे बघा, आपली खिचडी तयार झाली आहे. बघा, अगदी ट्रान्सपरंट झाला आहे साबुदाणा आणि जो साबुदाणा आहे तो एकदम मोकळा सळसळीत बघू शकता आपण. अजिबात चिकट नाही, वातड नाही. आपली खिचडी तयार झाली आहे. जो की आपण साबुदाणा जरी तुम्हाला रात्री भिजत घालायचं लक्षात नाही राहिलं तरी पण तुम्ही सकाळी गरम पाण्यामध्ये तो भिजवायचा, त्यातलं पाणी काढायचं आणि तासभर तुम्ही भिजत ठेवली तरी तुमच्या साबुदाण्याची खिचडी छान होईल. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींनो करून बघा. आणि साबुदाणा आहे आपण परतताना तो वाफेवर शिजवायचा म्हणजे अजिबात चिकट तुमची खिचडी होणार नाही. हे बघा, किती सुंदर अशी मोकळी सळसळीत आपली आणि मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी तयार झाली आहे. चला तर मग, व्हिडिओ जरी आवडला असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चला तर मग, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूयात पुढच्या छानशा रेसिपीमध्ये.